नमस्कार. मी सुधाकर कुलकर्णी. आपण पाहतात दुर्वा ॲस्ट्रो. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. कुंडलीत विवाह कधी होईल? काही लोकांचा विवाह 23व्या वर्षी होतो, काहींचा 35 नंतरही होत नाही. याचे कारण फक्त नशीब नसते, कुंडलीतील काही विशिष्ट ग्रहयोग विवाहाचा काळ ठरवतात. आज आपण ते ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार समजून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे की विवाह कुठून पाहतात. कालपुरुष कुंडलीत सप्तम भाव विवाहाचा भाव आहे. हा भाव दर्शवतो जीवनसाथी, दाम्पत्य जीवन आणि पार्टनरशिप. जर सप्तम भाव शुभ ग्रहांनी प्रभावित असेल, गुरुची दृष्टी असेल, तर विवाह सहज होतो. परंतु शनी, राहू, केतू यांचा अतिप्रभाव असेल तर विवाह उशिरा होऊ शकतो. यानंतर पाहायची गोष्ट म्हणजे सप्तमेश, म्हणजे सप्तम भावाचा स्वामी ग्रह. सप्तमेश जर केंद्र, त्रिकोण आणि शुभ दृष्टीत असेल तर विवाह योग मजबूत होतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा विवाहकारक ग्रह आहे. शुक्र मजबूत असेल तर आकर्षण, प्रेम आणि विवाह या गोष्टी सहज घडतात. गुरु हा ग्रह शुभ ग्रह आहे. जर गुरुची दृष्टी सप्तम भावावर, सप्तमेशावर किंवा शुक्रावर असेल तर विवाह योग सक्रिय होण्याची शक्यता वाढते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, विवाह कधी होतो? याचे उत्तर आहे दशा. सामान्यतः विवाह होतो सप्तमेशाच्या दशेत, शुक्राच्या दशेत, गुरुच्या दशेत. उदाहरणार्थ, राहू महादशा आहे, शुक्राची अंतर्दशा आहे आणि शुक्राचा संबंध सप्तम भावाशी असेल तर अनेक वेळा अचानक विवाह ठरतो. तर विवाह कधी होईल पाहण्यासाठी आपण मुख्य 5 नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिला, सप्तम भाव. दुसरा, सप्तमेश. तिसरा, शुक्र. चौथा, गुरुची दृष्टी. आणि 5वी, दशा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे ज्योतिषशास्त्रावर आधारित, नियमांवर आधारित विश्लेषणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विवाह उशिरा का होतो. धन्यवाद मित्रांनो.